सारंग आता या कंपनीत काम नाही करत, म्हणजे तो कंपनीचा पार्ट आहे, पण तो समाजसेवेत जास्त बिझी असतो. त्यामुळे बिझनेस रिलेटेड डिसिजन्स आता तो नाही घेत. पण सगळे बिझनेस रिलेटेड, फायनान्शियली, स्ट्रॅटेजिक सगळे डिसिजन्स राजकुमार घेतात. तुमचं जे काही डाऊट्स असतील तुम्ही प्लीज राजकुमारांशी बोलून घ्या. मोनिका मला सगळंच माहिती आहे मोनिकाजी. इकडे निर्णय कोण घेतं, कोणाच्या निर्णयांची अंमलबजावणी होते. या रूपम कंपनीशी आणि इथल्या माणसांशी माझं खूप जुनं नातं आहे, तेही तुम्ही इथे यायच्या खूप आधीपासूनचं. आणि म्हणूनच मी तुमच्याशी नाही तिलोत्तमाजींशी बोलतोय. हे बघा शंकरराव जी, हे बघा तुम्ही हे जे काही वागतायत ते खूप चुकीचं आहे. तुम्ही माझा इन्सल्ट करताय. तुम्ही अशा प्रकारे माझा इन्सल्ट नाही करू शकत. मी पण या कंपनीची मेंबर आहे, लक्षात ठेवा प्लीज. पण मी मेंबरशी का बोलायचं? हा, शंकररावजी, ती फक्त मेंबर नाहीये, माझी सून आहे. मेहेंदळे घराण्याची सून आहे ती. ठीक आहे तिलोत्तमाजी, मी रिपोर्ट इथेच ठेवतोय. तुम्ही ते सारंगला दाखवा आणि त्याचा जो काही फीडबॅक येईल तो मला कळवा तुम्ही. डेफिनेटली. आणि थँक्यू सो मच, तुम्ही आमच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायला एवढा इंटरेस्ट दाखवलात. हे सारंगला दाखवते, आम्ही सुद्धा विचार करतो आणि तुम्हाला काय ते कळवतो. आणि हो, या प्रोजेक्ट संदर्भात मी फक्त तुमच्याशी आणि सारंगशीच बोलेन. ओके, येतो मी. थँक्यू. आई मी काय म्हणतो, आई 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 ऐक ना, ऐक ना. हां, शांत राहतो, पण वेळ फुकट जातोय असं नाही वाटत आहे तुला? सावली हर्बल आपल्याला नकोच आहे ना. ते कशाला पुन्हा रिवाईव्ह करायचं आपण? वी आर वेस्टिंग अवर टाइम. तो चॅप्टर आपल्यासाठी संपलाय, शेल्फ आहे. आई आई मला एक सांगा, तुम्हाला पुन्हा एकदा त्या सावलीची सावली आपल्या घरावर हवी आहे का? ऑलरेडी त्या मुलीमुळे आपल्या घरातल्यांचं अर्ध आयुष्य वेस्ट झालंय. पुन्हा एकदा ते सगळं कशाला फेस करायचंय आपण? मला तर ना ह्या सगळ्याचा विचार करूनच टेन्शन येतंय. ते सावली हे नाव, ते ना पनवती, आपल्या घरासाठी पनवती. ती परत येणार आहे. अंबाबाईचा तसा कौलच आहे. ती पुन्हा तुझ्या उंबरठ्यावर उभी ठाकणार आहे. या ऊन सावलीच्या खेळाची खरी राणी, जिला तू तुझ्या कुळाचं दुर्भाग्य समजलीस, या घराचा श्राप समजलीस, तीच तुझं भाग्य बनून पुन्हा तुझ्या उंबरठ्यात उभी ठाकणार आहे. नाही, त्या सावलीची सावली सुद्धा माझ्या घरावर किंवा माझ्या कंपनीवर मी अजिबात पडून देणार नाही. शक्यच नाहीये. पण हे प्रोजेक्ट करायला काहीच हरकत नाहीये. रिपोर्ट्स खूप स्ट्रॉंग आहेत. या प्रोजेक्टचा जर का माझ्या कंपनीला फायदा होणार असेल ना, तर हे प्रोजेक्ट मी नक्की करणार. पण सावली हे नाव बदलून. हा, म्हातारी डोक्यावर पडली. हा, या बाईला पैशांची हाऊस सुटलीये आणि तो जो फ्युचर सांगणारा माणूस होता ना, त्या बाबामुळे तर ही खूप घाबरली आहे. कारण त्यांनी सांगितलं होतं सावली परत येणार आहे. ऐकतेस का जरा मी काय म्हणतो ते? शुभ्रा हर्बल, आपल्या मुलीचं नाव नवीन प्रोडक्टला तुला हेच हवं होतं ना. शुभ्रा सनस्क्रीन नाही झालं, मग शुभ्रा हर्बल. आई काय म्हणाली, प्रोजेक्ट करायचा पण नाव वेगळं पाहिजे. तू जरा मूर्ख आहेस. आज इथे येताना डोकं घरातच गहाण ठेवून आलंस की काय? हा, अरे त्या दिवशी सारंगने किती मोठा राडा केला होता हे विसरलायस का तू? हा, तेव्हा तर फक्त सावली हे नाव बदलण्याचा टॉपिक होता. राज, आता कंपनीचं अस्तित्व, त्याचा प्रश्न आहे. तुला कळतंय?
इथे आपण सावलीचं अस्तित्व कम्प्लिटली पुसण्याचा प्रयत्न करतोय आणि आता नवीन प्रॉब्लेम येऊन थांबला आपल्या समोर. लवकरात लवकर काहीतरी करावं लागणार आहे. मी हे सगळं नाही होऊन देणार. मी काय म्हणतो, एवढं टेन्शनच घ्यायचं नाही सारंगचं. हे सगळं आहे ना गुपचूप करून टाकायचं आपण आणि सारंगला सांगायचं झालं. तू बरं आहेस ना? अक्कल विसरून आलायस का तू आज खरंच घरात? तुझी आई ही तिलोत्तमा त्या सारंगला विचारल्याशिवाय त्याच्या सह्या घेतल्याशिवाय तिच्या आयुष्यातला कुठलाच मोठा डिसिजन नाही घेऊ शकत. सारंग इज द रिअल बॉस. तुझ्या आई जी चेअरवर बसून शायनिंग मारते ना, तर टाइमपास करत असते. तिच्या हातात काही नाहीये, कळलंय ना? हो का? मग तू काय करणार आहेस ते तर सांग. मी आता इथून पुढे जे करणार आहे ना, ते बोलून नाही दाखवणार. डायरेक्ट ऍक्शन दाखवणार सगळ्यांना. बघच. मी त्या सावली हर्बलचा गळा कसा आवळते ते. हम्म. 18, 19, 20, 21. अरे वा, एका दिवसात एवढं ऍडमिशन? मला वाटलं नव्हतं लोक इतके पटकन तयार होतील. बाबा, लोकांच्या मनात गाण्याची ओढ असतेच, फक्त त्यांना विश्वासानं सांगावं लागतं. खरंय खरंय. पण ना, हे काम तुझं नाही. तुझं काम काय आहे? शिकवणं. पण तू तर संस्थाच उभी करायला घेतलीस. हा अय्यो, तुझ्या आईचा पगार वाढवावा लागणार की रे आता मला. पगाराचं नंतर बघू, पण बाबा ऐका ना, ऍडमिशन झालेत, आता तरी सुरुवात करू शकतो ना? हे बघ, आकडा चांगला आहे, काही वाईट नाही आहे. पण जर आपल्याला ग्रँड मिळवायची असेल ना, तर किमान 25 मुलं तरी लागतील. म्हणजे एकदा त्या नियमात बसलो की काम सुरू करता येईल, काही प्रॉब्लेम नाही. बरं, म्हणजे आणखी 4 मुलं हवेत. येस. हरकत नाही, होतील ते पण. फक्त बाबा तुम्ही गुरुकुलाच्या डागडुजीचं काम बघा प्लीज. अगं बाई, तुझा हा कामाचा उत्साह बघून माझ्या अंगातही उत्साह भरून आलाय आता. त्यामुळे मी लगेच डागडुजीचं काम करणार, काळजी करू नको. ओके? पण बाबा तुम्हाला माहितीये का, ह्या सगळ्यात फक्त माझ्या एकटीची मेहनत नाहीये. अच्छा. आपला अबीर आहे ना, त्याने खूप धावपळ केली आहे आणि त्याच्यामुळेच ही सगळी मुलं तयार झाली आहेत. अयो, तरी मला एक प्रश्न पडला की कसं काय बाबा, काय रे वांग्या, तुला गाण्यातला सा पण लावता येत नाही की रे? हा, मग आईची एवढी मदत कशासाठी? तुझा फायदा काय म्हणतो मी? आवाजोबा, एका मोठ्या माणसाने मला एका मोठी गोष्ट सांगितली असते बघा. कोणती? चांगल्या गोष्टीमध्ये कधीचा फायदा बघायचा नसतो. अयो, आणि ही मोठी व्यक्ती कोण आहे? अय्यो, मीच ना म्हणतो मी. अय्यो, आता गुरुकुल सुरू होणार असताना, त्यामुळे आता तुमच्या दोघांपेक्षा मला जास्त आनंद झाला असतो. आई, मी पाणी पिऊन येतो. हा, चालेल, जा. बाबा मी काय म्हणते, आता फॉर्म्स भरलेत, ऍडमिशन झालेत, गुरुकुलामध्ये जे वाद्य लागणार आहे त्याचं काय करायचं? झालं एकाशी बोलणं, फक्त त्याला जाऊन भेटायचंय. ते झालं की झालं, काही टेन्शन नाही.